हाय, हॅलो, नमस्कार. मी विद्या स्वागत करत आहे माझ्या नव्या पुऱ्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. शुभ सकाळ. आज झाडाला ना 2 फुलं फुलली होती. देवाला घातली. खूप देवपूजा झाली. खूप छान देवपूजा झाली. आणि आता वाजलेत बघा 8:20. आता डबा बनवायचा आहे. आज कांद्याची पात गावावरून आणली होती. ती कांद्याची पात तशीच होती, ती आता बनवून टाकते, नाही तर ती खराब होऊन जाणार. आज कांद्याची पात बनवायची आहे, त्यामुळे तर ती मी कापून वगैरे सर्व घेतली आणि भाजीला फोडणीला नेहमीच आपलं जे तेल टाकून राई जिरं टाकून मुगाची डाळ टाकते मी आणि टोमॅटो आणि आपले नेहमीचेच मसाले, लाल मिरची पावडर आणि कोल्हापुरी मसाला, हळद टाकून मग भाजी घालते फोडणीला. मी मसाला ठेवतो. डबा ठेवता ठेवता वरनं डबा खाली पडला बघा. गडबडीच्या वेळेला असं काय ना काहीतरी होत असतं. आणि आता भाजीमध्ये मीठ घातलं, शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून माझी भाजी रेडी झाली. मग सकाळी सकाळी असं काहीतरी झालं ना, खूप मग डोकं चालत नाही. मग गडबडीच्या वेळेला काय हे करू का ते करू असं मग होऊन जातं आपलं. आणि मला काय झालं, मी जरा सर्दीच्या गोळ्या खाल्ल्या ना, त्यामुळे ते जरासं चक्कर आल्यासारखे होते. मग अगोदर मी म्हटलं चहा आणि चपाती खाते आणि त्याच्यानंतर मी मग बाकीची इतर राहिलेली कामं करते. चहा चपाती मी बऱ्याच दिवसाने खाते आहे. कारण का मी जास्त करून चहा चपाती आपलं कॉलेजला वगैरे जायचो, शाळेच्या टायमाला जास्त खायचो. कारण आमची आई वगैरे चहा चपाती बनवायची आणि आम्ही चहा चपाती खायचो. त्या आठवणी परत आता बऱ्या वाटतात. पूर्वीच्या आठवणी आपल्याला. बघा सकाळी एवढं सगळं पडलं होतं ना, सगळं घाण ते पूर्ण मला धुवूनच घ्यावं लागलं. पूर्ण किचन खराब झालं होतं. ते सर्व स्वच्छ केलं आणि भांडी वगैरे मग मी घासून घेतली आणि राई जिरं सर्व काय झालं एकत्र झालं. मसाले वगैरे सर्व एकत्रच झाले. मग मग त्यांना मग मी सगळं एकत्र करून डब्यामध्ये घालून ठेवलं. आणि नंतर मग मी किचनच्या ट्रॉल्या मी शनिवार असला की किचनच्या ट्रॉल्या पण साफ करते. कधी 15 दिवसातनं, कधी जेव्हा घाण दिसेल त्यावेळेला लवकर करते. पण आज शनिवार आहे म्हटलं, आज आपण किचनच्या ट्रॉल्या पण थोड्याशा घाण झाल्यात, थोडंसं हात वगैरे लागतात ना, मग त्यामुळे ते जरा घासून स्वच्छ करूया. मी थोडंसं भांड्यांचं आपलं लिक्विड असतं ना, तेच घेऊन त्यानेच घासते. चांगलं स्वच्छ होतात. आणि मग नंतर आपल्या ओल्या कपड्याने पुसून काढले ना, खूप सुंदर दिसत. बघा झाल्या स्वच्छ, किती छान दिसतात बघा. आणि किचन पण आता खूप छान सगळं भांडी वगैरे सर्व झालं माझं. त्यामुळे किचन पण बघा आता किती छान स्वच्छ दिसत. सकाळी सगळा असा पसारा पडला होता ना, डोकंच माझं जरा चालतच नव्हतं. आणि आता बघा ते राई जिरं पण एकत्रच झालं, ते करून ठेवलं. आता मी हेच वापरणार आहे. आणि मसाला आणि हळद सगळं एक झालं, ते पण सगळं एकत्र करून ठेवलं. आणि नंतर मग मसाल्याच्या डब्यामध्ये घालून ठेवणे, हेच वापरून टाकेन. एवढं वेस्ट नाही करायचं. आणि वाळत घालते पहिला, नंतर रांगोळी काढते. मशीन मी बेडशीट चेंज केली ना, तर बेडशीट होती. बेडशीट सुकलेले कपडे पहिला आणते आणि नंतर मग हे कपडे घालते. बघा झाली माझी रांगोळी काढून. कशी वाटते नक्की सांगा. खूप छान, मला ती खूप आवडली. आता माझं घर बघा, इकडे भूमी झोपली आहे. आज तिची सुट्टी आहे ना, त्यामुळे तिथलं मी काही दाखवत नाही. देवाची गाणी मस्तपैकी श्रीपाद वल्लभ दिगंबरा लागलेला. 11, पावणे 11, 5 झाले. देवपूजा वगैरे संध्याकाळचे 6:30 वाजले. आज मी मशरूमची भाजी बनवणार आहे. मशरूम बरेच दिवस झाले आणून ठेवले, पण बनवायलाच मुहूर्त नाही. आता मी त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो आणि आपलं कस्तुरी मेथी, तेजपत्ता आणि मगज, तीळ आणि टोमॅटो, कोथिंबीर एवढं सर्व घेतलं आणि ते चांगलं भाजून घेतलं. आणि चपातीचं पीठ पण वळायला घेतलं. चपातीचं पटापट मला करायचं आहे, कारण का मला मम्मीबरोबर शॉपिंगला जायचं आहे. ती उद्या मावशीकडे जाणार आहे.
त्यामुळे तिच्यासाठी मला तिच्याबरोबर ते जायचं आहे. आता मी तेल टाकलं, राई जिरं टाकलं आणि हा मसाला पण चांगला भाजून तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेणार त्याला आणि नंतर मग बाकी इतर मसाले घालणार. आणि तिला एकदम ऐन मोक्यालाच जायचं असं, उद्या जायचं आहे आणि आता सर्व करायचं आहे मला. लाल मिरची पावडर टाकली, हळद, काळं मसाला आणि काश्मीरी पावडर वगैरे सगळं, मीठ टाकून मसाले चांगले भाजून घेतले मी आणि त्याच्यामध्ये झाकून जरासं तेल सुटेपर्यंत ठेवून दिलं. तेल सुटलं की मग मशरूम मी टाकणार त्याच्यामध्ये आणि ते चांगले मिक्स करून घेणार, म्हणजे त्याला पण मसाला लागतो म्हणून. मग मशरूम टाकून मिक्स करून घेणार आणि नंतर जेवढं आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं मी मग पाणी टाकून घेणार त्याच्यामध्ये. आता बघा छानपैकी मशरूम मसाला त्याला लागलेला आहे. मग आता थोडं आम्हाला जेवढं ग्रेव्ही लागते तेवढं सुकं पण बनवू शकता, पण आम्ही थोडंसं ग्रेव्ही बनवते आहे, त्यामुळे तसं घट्ट पातळ असं आपल्याला जसं हवं तसं आपण बनवू शकतो. भाजीला चांगले उकळ चपात्या पण माझ्या रेडी झाल्या. आता सर्व जेवण झालं, पटापट आवरते. ही सकाळची कांद्याची पात होती उरलेली, बाकीचं डाळ भात वगैरे सर्व बनवून माझं रेडी झालेलं आहे. आता मी तयारी करणार पटापट आणि जाणार. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते बघा. मशरूमची भाजी, कोथिंबीर टाकली, त्याच्यावर थोडंसं मी बटर पण टाकलं तर खूप छान लागते बघा. एकदा टेस्ट तशी करून खूप सुंदर लागते, तुम्ही पण नक्की करून बघा. भांडी होती, भांड्यांचा रगडा काढून दादरला चालले. आता भूमीला थोडी शॉपिंग करायची, उद्या मावशीकडे चालली आहे ना, त्याच्यामुळे तिला शॉपिंग करायची आहे. चला मग आपण भेटू. बघू, गर्दी असली तर काय मी काय शूटिंग करणार नाही आहे. थोडा सुट्टीचा दिवस घेतलाय. हां, जरासा आज जायला नाही पाहिजे होतं आम्ही अगोदरच, जरा आज सॅटरडे आहे ना, त्याच्यामुळे. तर बघू किती गर्दी आहे दादरला. मी पण माझा थोडासा लॉस होता कारण का मला कपडे घ्यायचेच आहेत आज आणि थोडं सामान पण घ्यायचं. नंतर मी तिथे जाऊन म्हणजे थोडंसं मला कमी जेवायला घ्यावंच लागेल, असं आहे माझं, मजबुरी आहे जरा. किती वेळा कपडे घेते तरी मजबुरी आहे बोलत असते. मुलींना किती कपडे घेतले तरी कमीच असतात. आणि आता आम्ही दादरला चालले, तिची शॉपिंग करायची होती ना त्यासाठी. आणि आम्ही मेट्रोने गेल्यामुळे काय झालं, या शिवाजी सेना भवनच्या तिकडे उतरलो आम्ही. तिला जेव्हा शॉपिंग करायची असते ना, ऐन मोमेंटला तिची शॉपिंग असते, त्यामुळे मला भरपूर राग येत असतो प्रत्येक वेळेला हिचा. पण काय आहे, जाऊ दे, आपल्याला जायला पाहिजे. मम्मीला पण शॉपिंग करायची आहे. मम्मी हे मला काय नाही आहे करायची. हो, तुला पण करायची. मला बिलकुल करायची नाही, हिलाच करायची आहे. तिला पण शॉपिंग करायची आहे पण ही बोलत नाहीये. काय करणार आहे मी, जरा मला सांग. आज माझं काय नाही आहे. उद्या संडे आहे. उद्या बघितलं तर उद्या मी एखाद्या वेळेला करू शकते, काहीतरी करणार, ते तुम्हाला दिसेलच उद्या, जर वेळ मिळाला तर. नाहीतर काय पॉसिबल नाही आहे. बघू, मिस्टर जर ऑफिसला गेले तर नाही होणार, नसतील गेले तर उद्या होईल. ठीक आहे, आम्ही मेट्रोमध्ये बसल्यावर हो. ते मला एक दुकान ते ब्लाऊजचं दिसलं, ते छान होते ब्लाऊज. मग मला ब्लाऊजचे दुकान बघितलं, मला बरं वाटलं, ते आवडले ब्लाऊज. मग मी बघत होते, मग एक ब्लाऊज मी त्यातला घेतला. आणि भूमीसारखी बडबडत होती, तुला शॉपिंग करायची नव्हती ना, मग आता पहिला सुरुवातीला तुझी शॉपिंग झाली. जी मम्मी काय नाव घेत नाही बाहेर यायचं. तिने ऑलरेडी हा ब्लाऊज जो आहे तो घेतला आहे. आता ती अजून काहीतरी बघते. शॉपिंग चालू आहे. काय घेतलंस? चांगले वाटले, तिथे ब्लाऊज होते, छान होता म्हणून एक मी बोलते ना, माझी शॉपिंग होणारच नाही आहे. आता वाजलेत किती वाजले, 8 वाजायला आलेत. माझी शॉपिंग अजून चालू झाली नाही आहे आणि माझी शॉपिंग पण नाही आहे. मला थोडे असे कपडे, म्हणजे तिथे मावशीकडे जाते तर माझ्याकडे कपडे नाही आहे घरात घालायचे. आणि कारण का मी रोज
कॉलेजला जात होती आणि येऊन असं काहीतरी घालायची. तर हिने शॉपिंग झाली आहे. आता तुम्ही पुढे बघा 2-3 दुकान दिसतील तशी ती अजून ही भूमी हे पण चांगलं वाटते, भूमी ते पण चांगलं वाटते. गप्पत. हां. दादरमध्ये प्रभात म्हणून आहे, तिथे सर्व सामान रिजनेबल भावामध्ये भेटतं आपल्याला. आणि तिथे सर्व प्रकार सगळं भेटतं आपल्याला, जे हवं नको ते सर्व सामान भेटतं. मग ते एकाच ठिकाणी सर्व अवेलेबल आणि रिजनेबल रेटमध्ये आपल्याला मिळतं. त्यामुळे आम्ही सर्वजण इकडूनच घेतो सामान. मला थोडंफार सामान घ्यायचं होतं, तर मी ते घेतलं सामान. आणि नंतर मग परत आम्ही भूमीला कुठे एक स्टोअरमध्ये जायचं होतं, तिथे आम्ही गेलो. मग दादरमध्ये मिनिसो आहे, तिथे सर्व प्रकारचे सर्व सेंट वगैरे काय काय बऱ्याच खूप प्रकारचे आहेत बघा. मी सगळं तुम्हाला दाखवते इथून. सर्व काही तिथे आहे. सर्व सर्व प्रकारच्या वस्तू तिथे अवेलेबल आहेत आणि खूप छान आहे दुकान. ते स्टोअर खूप सुंदर आहे. मग भूमीला काय काय घ्यायचं होतं ते भूमीने घेतलं तिथे. हे बघा, हे सर्व कसं काय काय हे आहेत ते मी तुम्हाला दाखवते. खूप छान छान अशा तिथे सर्व प्रकारचे, काय नाही असं नाही, सर्व प्रकारच्या गोष्टी तिथे भेटतात स्टोअरमध्ये त्या. मग आम्ही घरी आलो नंतर. नक्की सांगा. एक कॅलेंडर घेऊन आली. कॅलेंडर आणलंच नव्हतं, मला आणलं नव्हतं. एक कॅलेंडर घेऊन आली बहिणीच्या मुलीसाठी. बस एवढंच. पण ब्लाऊज आहे ना खूप छान आहे. हे पण तिथेच घेतलं ना, कुठे ते मिनी शो मध्ये हे वाला. आणि हे एक घेतलं तिने भूमीने. अजून असणार आहेत ना असले, कुठे आहेत हे बघा. हे एक घेतलं आणि हे घेतलं. भूमीला हे खूप आवडलं. अजून हे एक घेतलं. असे 4 घेतले. आता भूमीची पॅकिंग पण आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आवडला तर सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा, म्हणजे मला काहीतरी प्रोग्रेस करता येईल. काय जर त्याच्यामध्ये मिस्टेक असेल तर मला सांगा. चला भेटू. बाय सर्वांना. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.